Zee 24 तास एक पाऊल पुढे. प्रेम म्हणजे प्रेम असतं मध्ये मी जो रोल केला, इतकी दुबळी बाई रंगवली आणि मला त्याचा खूप त्रास झाला. कारण यापूर्वीच्या माझ्या सगळ्या भूमिका पुष्कळ सशक्त होत्या आणि मला असं वाटतं की स्त्रीचं वीक चित्रण एका स्त्रीनीच का दाखवायचं, आणि मुळात स्त्रिया वीक असतात याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. त्यामुळे हे जेव्हा टायटल माझ्याकडे आलं, पुरुष प्रधान व्यवसायात आम्ही साऱ्या जणी, तर मला वाटलं हे अर्धवट आहे. पुरुष प्रधान व्यवसायात आम्ही साऱ्या जणी चांगल्याच उठून दिसतो असं असेल बहुतेक पुढे, किंवा ते तसं असावं असं मला वाटलं. या चित्रपटाच्या निमित्ताने मी हे नक्की म्हणू पाहते की तुम्ही सगळ्यातला तसा काही अनुभव मला आला नाही. मला जाणवलं की ही व्यवस्था ही पुरुष प्रधान आहे. सगळ्यात पहिला धक्का मला बसला की जेव्हा माझी पहिली जाहिरात आली की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असं दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, जवळजवळ 100 फोन आले मला की मृणाल काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, दिग्दर्शिकाच्या ऐवजी तू दिग्दर्शक लिहिलंयस. तोपर्यंत हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. मला वाटलं डॉक्टर, रायटर, तसंच डिरेक्टर, तसंच दिग्दर्शक. पण इतक्या लोकांनी फोन करून हा मुद्दा मला माझ्या पुढे मांडल्यावर मला खरंच असं वाटलं की असा का विचार करतायत लोक, बाई आहे म्हणून दिग्दर्शिका लिहायचं, पुरुष आहे म्हणून दिग्दर्शक लिहायचं. तिथे मला खटकलं आणि मग मी थोडंसं चित्रीकरणाच्या वेळेचे अनुभव आठवायला लागले आणि मला जाणवलं की पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे काय. आपण जरी त्या चष्म्यातनं बघत नसलो तरी सुद्धा माझ्या सेटवर काम करणारे जे स्पॉट बॉईज होते, लाईट बॉईज होते, साऊंड बघणारे लोक होते, त्यांना कुठेतरी माझ्याबद्दल अशी शंका असेल का की ही आतापर्यंत कॅमेरासमोर काम करणारी मॅडम आपली अचानक मागे जाते आणि नाही नाही ते तिकडे घ्या, इकडे मला नको इथे वगैरे असं सांगते, हे बरोबर करते का, ही शंका असेल का. जेव्हा मी सचिनला, सुनीलला, मोहन आकाशांना स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा त्यांना असं वाटलं असेल का. आणि मग मी हळूच बारकाईने असं बघायला लागले तर माझ्या लक्षात आलं असं काहीही सुदैवानी माझ्या सहकलाकारांच्या मनामध्ये नव्हतं की असं असेल कदाचित की आपल्याला ज्युनियर असलेली ही मुलगी आता काय, ही काय आता सिनेमा बनवते असं कदाचित त्यांच्या मनामध्ये आलं असेल. पण ते मी स्त्री आहे म्हणून नक्कीच नव्हतं. एक वर्ग आहे की ज्यांना पुरुषांकडनं मोठ्या आवाजात आणि काही अपशब्दांसकट ऑर्डर्स घेण्याची सवय असते. त्यांना कदाचित ते खटकत होतं की ही फारच शांतपणे सांगते की दादा चला ना आता करूया, ओके चला. किंवा ऍक्शन पण मी एवढं हळू म्हणायची आणि कट इट पण एवढं हळू म्हणायची की मला असं वाटायचं की कट इट वगैरे असं म्हणण्याची काही गरज नाहीये. कट इट असंही म्हणू शकतो आपण, किंवा ऍक्शन हे पण आपण हळू म्हणू शकतो. हे खूप साध्या साध्या छोट्या गोष्टी आहेत. पण मी दिग्दर्शक आणि दिग्दर्शिका या निमित्ताने ह्याचा विचार करून बघितला. चित्रपट बनवताना मला काहीही असं कुठेही वाटलं नाही, शूटिंग करताना वाटलं नाही. मात्र डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला मला कुठेतरी असं वाटलं किंवा त्याची प्रसिद्धी करताना असं वाटलं की जी मी वेगळ्या तंत्राने थोडीशी वेगळी जरा आर्टिस्टिक प्रसिद्धी केली त्याचं कौतुक व्हायचं. पण सपोर्ट खूप म्हणावा तसा मला मिळाला नाही, माझ्या इंडस्ट्रीकडून सुद्धा मिळाला नाही. सह दिग्दर्शक जे आत्ताचे अदरवाईज दिग्दर्शक आहेत त्यांनी मी स्त्री आहे म्हणून नाही तर कोणाचा पहिला चित्रपट आहे म्हणून करायला पाहिजे तेवढी सुद्धा आस्था दाखवली असं मला वाटत नाही. हे स्त्री म्हणून दाखवली का नाही दाखवली हे मला माहिती नाही. क्रांतीचा ताजा अनुभव असणार आहे. सुरुवातीला आपल्याला चॉईस नसतो की आपण कसे रोल्स करतो, पण इव्हेंच्युअली यू एंड अप डुईंग द रोल्स विच आर ऑफर्ड टू यू. आणि त्याच्यानंतर मग एक ते अंड आधी आलं की मुर्गी आधी आली तशी केस होते. कारण की टू प्रूव्ह युअर सेल्फ यू हॅव टू डू अ बेटर सिनेमा, आणि टू गेट दॅट सिनेमा यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. सो माझ्या बाबतीत खूप वेळेला तसं झालं की टिल द टाइम मी शिक्षणाच्या आईचा खो केला आणि आय थिंक तिथे एक माझी छोटासा रोल होता तो थोडासा नोटीस झाला ॲज अन ॲक्टर. आणि त्याच्यानंतर मग पिपाणी किंवा फक्त लढमणासारखे सिनेमे झाले आणि मला संधी मिळाली की माझ्यातला अभिनय दाखवायची. आणि मला सारखं असं वाटायचं की मी लिहायचे खूप गोष्टी लिहून ठेवायचे कुठे कुठे. आणि जेव्हा एक ही गोष्ट जी काकण माझी फिल्म आहे ती मला सुचली तेव्हा
मला असं वाटलं की ह्याच्यावर एक फिल्म झाली पाहिजे, म्हणून मी आता ही कोण डिरेक्ट करेल असा माझा एक शोध सुरू होता की कोणीतरी डिरेक्ट केली पाहिजे. बट जेव्हा पण मी ही गोष्ट ऐकवायचे कोणाला तर ते मला सांगायचे की तू डिरेक्ट केली पाहिजेस, बिकॉज तुला ही जशी दिसते गोष्ट तशी ती पडद्यावर उतरली तर ती जास्त सुंदर दिसेल. सो मग त्याच्यानंतर एक वेगळा स्ट्रगल सुरू झाला टू गेट द फायनान्स ऑर्गनाइज. दिग्दर्शिका म्हणून तुला सिरियसली घेतलं का, किंवा लोकांनी पैसे देताना तुला जे का अनुभव आले ते तुला असं वाटतं की तू एक ग्लॅमरस स्त्री असल्यामुळे तुला आले, का हे जनरली कुठल्याही पहिल्यांदा दिग्दर्शक बनणाऱ्या माणसाला येऊ शकतात? मला असं वाटतं की हे दोन्ही वेळेला येऊ शकतात, पण जर तुम्ही ऑलरेडी एक सक्सेसफुल ऍक्ट्रेस असाल आणि जर तुम्ही एक स्त्री असाल जिला खूप एका वेगळ्या अवतारात आयुष्यात बघितलं गेलं आहे, तर ते जरा जास्त येऊ शकतात असं मला वाटतं, कारण की पीपल डोंट टेंड टू टेक यू सिरियसली. आणि तुला असं म्हणायचंय की तू एक ग्लॅमरस अभिनेत्री किंवा स्त्री असल्यामुळे तुला हे सगळे अनुभव आले. जर एक त्याच्या जागी कुठला तरी एक पुरुष असता किंवा एक सुबोध भावे असता किंवा एक सचिन खेडेकर असता तर त्याला कदाचित हे असे अनुभव आले नसते, त्याला जास्त सिरियसली घेतलं असतं. म्हणजे मला असं वाटतं की अटलिस्ट मला ते अनुभव आले, पण मला नाही वाटत की एक सपोज ऍक्टरही नसता, एक सामान्य बाई असती सपोज जी ऍक्ट्रेस नसती कदाचित, फायनान्स मिळवायला किंवा एक चांगला प्रोड्युसर शोधणं हा स्ट्रगल कोणालाच चुकलेला नसतो असं मला वाटतं. पण मग त्याच्यात मी ऍक्ट्रेस होते म्हणून मला हे सगळं सोपं गेलं तर असं नव्हतं, असं माझा पॉइंट आहे. दॅट इट इज नेव्हर इझी. मेड बी अ मॅन ऑर अ वुमन, अ पर्सन. म्हणजे आता संजय जाधव ह्यांनी ही इज प्रूव्ड हिमसेल्फ, बट संजूदाना पण परत एकदा फायनान्स मिळवायची एक जद्दोजहद असते. तर आय फील की दॅट इज देअर फॉर एव्हरीबडी. आणि ऑन टॉप ऑफ दॅट if you are an actress who's glamorous, then it's icing on top. It's like that. Now, icing on top in a wrong sense. In a very wrong sense. Yeah. Okay. Yeah. म्हणजे तुझं मुद्दा वेगळा आहे. ह्या सगळ्या जणी जे म्हणतात की स्त्री आणि पुरुष ह्याच्यात फरक नाही आणि तुला असं मला तर असं वाटतं, आय टेल यू समथिंग, आय वॉज कमिंग टू दॅट पॉइंट. मी जेव्हा डिरेक्ट करायचे तेव्हा नेहमी कमेंट यायची की ओ माय गॉड शी वर्क्स लाईक अ मॅन, या शी इज अ मॅन. आणि आय यूज टू गेट व्हेरी ऑफेंडेड. म्हणजे वाय आय वर्क लाईक अ मॅन, आय वर्क लाईक माय सेल्फ. यु नो, मी माझ्यासारखं काम करते. माझी इंटेन्सिटी जर ही असेल तर एका बाईची इंटेन्सिटी ही का नसू शकते? झी 24 तास, एक पाऊल पुढे.